विचारवंतांचा महाराष्ट्र घोटाळ्यांचा म्हणून ओळखला जात असल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केली. क्रीडा महर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या वतीने प्रल्हाद सावंत यांना NK महाजन यांच्या हस्ते जीवन गौरव, गिर्यारोहक उमेश झिरपे यांना वागळे यांच्या हस्ते कला आणि प्रसिद्ध गायक पंडित आनंद भाटे यांना प्रसिद्ध उद्योगपती DS कुलकर्णी यांच्या हस्ते कला पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळमाने उपस्थित होते. समाजातील प्रामाणिकपणा आणि नैतिकता हरवत चालली आहे, त्यामुळे विचारवंतांचा महाराष्ट्र घोटाळ्यांचं म्हणून ओळखला जात असल्याची खंत व्यक्त करत लोकांची जीवनमूल्यावरील श्रद्धा वाढल्यास समाजात बदल घडून जीवन अधिक सुखकर होईल, असे मत वागळे यांनी व्यक्त केलं. सध्या समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. समाजातील नैतिकता आणि प्रामाणिकपणा हरवत चालला आहे. माणसातील माणुसकी लोप पावत आहे. राजकीय नेत्यांना देशापेक्षा स्वहिताचेच पडले आहे. त्यामुळे सिंचन, 2G आणि कॉमनवेल्थ यासारखे घोटाळे होत आहेत. नागरिकांची जीवनमूल्यावरील श्रद्धा वाढल्यास समाजातील असे सर्व प्रश्न सुटतील, असे वागळे यांनी सांगितले. साहित्य, संगीत आणि खेळ लोकांना जीवन जगण्यास प्रेरणा देत असते, हे ओळखून हरिभाऊ साने यांनी खेळास प्रोत्साहन दिले, असेही वागळे यांनी यावेळी सांगितले. हे चरित्र वाचल्यानंतर माझ्या मनात आज ही भावना आहे की मला इथे बोलवल्याबद्दल बाळासाहेब मी तुमचा कृतज्ञ आहे. याचं कारण आज जर हरिभाऊ असते, म्हणजे हे माझं दुर्दैव आहे की आज हरिभाऊ नाही, तर निश्चितपणे मी त्यांची ग्रेट भेट घेतली असती आणि अधिक समृद्ध झालो असतो, याविषयी काही शंका नाही. जी समाज घडवणारी माणसं असतात, रोज आम्ही चिखलात असतो पत्रकार, रोज आम्ही गटारात उतरतो, तुम्हाला माहितीये काय काय करावं लागतं, तुम्हाला माहिती आहे DSK. पण शनिवार रविवार हा असा दिवस असतो जो माझा स्वतःचा असतो, ज्या वेळेला मी टेलिव्हिजनवर दिसत नाही. सोमवार ते शुक्रवार मी सांगितलेलं आहे, सोमवार ते शुक्रवार हे टेलिव्हिजनचे दिवस, रोज रात्री 9 वाजता मी दिसणार, पण शनिवार रविवार जे काय दाखवायचं ते आधी रेकॉर्ड करायचं, हा माझा नियम आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे माझे जे आवडीचे विषय आहेत, वाचन आहे, संगीत आहे, यामध्ये मी शनिवार रविवार घालवतो. आणि मला या कार्यक्रमाला येऊन अशासाठी बरं वाटलं की सोमवार ते शुक्रवार 5 दिवस गटार उपसल्यानंतर जर स्वच्छ हवेची झुळूक ज्या कार्यक्रमातून मिळते तो हा कार्यक्रम आहे. समाजामध्ये सत्ताधारी वेगळे असतात, पण समाज घडवणारी माणसं वेगळी असतात आणि ती हरिभाऊंसारखी असतात, हे लक्षात घ्या. त्यांना कधी सत्ता लागत नाही, ते स्वतः अगदी अव्याहतपणे अखंडपणे काम करत राहतात. त्यांना पैसा कुठून मिळेल की नाही याची चिंता नसते. अशा माणसांपैकी हरिभाऊ होते आणि अशाच माणसांच्या खांद्यावर आज आमचा हा महाराष्ट्र उभा आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, मी जेव्हा आम्ही देशात जातो, परदेशात जातो, तेव्हा मला खरंच महाराष्ट्राचे नागरिक आहोत याची कधी कधी लाज वाटते. तुम्ही पुण्याचा उल्लेख केला, पुण्याच्या इतिहासाचा उल्लेख केला, पण हल्ली मला पुण्याकडे बघूनही वाटतं की मी पुणेकर नाही, हे बरं आहे. कारण हा इतिहास कुठे गेला, ही परंपरा कुठे गेली. मुंबई सारखे पुण्यात सुद्धा फक्त हल्ली खड्डेच दिसतात. त्यामुळे हे सगळ्या महाराष्ट्राचं झालेलं आहे. जेव्हा आम्ही दिल्लीमध्ये जातो, महाराष्ट्राबद्दल आम्हाला विचारतात की एकेकाळी हा महाराष्ट्र जो होता हा विचारवंतांचा महाराष्ट्र होता, बुद्धिवंतांचा होता. आज तुमच्याकडे एवढे नुसते घोटाळे 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 चालले का या महाराष्ट्रामध्ये? त्यावेळेला मी त्यांना सांगतो, तुम्ही वृत्तपत्र वाचता, त्या राजकारणाच्या बातम्या वाचता. राजकारणापलीकडे सुद्धा जो महाराष्ट्र आहे, राजकारणापलीकडे सुद्धा जी महाराष्ट्रातली माणसं आहेत, ही कला, साहित्य, संस्कृती, क्रीडा या क्षेत्रातली आहे. आणि तो खरा महाराष्ट्र आहे जो तुमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही. आणि तो महाराष्ट्र आहे म्हणून आमच्यासारखी माणसं, ज्यांचा सत्यावर विश्वास आहे, ज्यांचा प्रामाणिकपणावर विश्वास आहे, ज्यांचा नैतिकतेवर विश्वास आहे, ती माणसं अजून जिवंत आहेत. नाहीतर महाराष्ट्रात आता राहण्यासारखं काही राहिलेलं नाही. तुम्हाला सांगतो, मुंबईत तर नाहीच. दर दिवशी माझ्या मनात असं मुंबई सोडून जावी, महाराष्ट्र सोडून जावा, कारण इथलं चित्र कधी बदलेल असं आम्हाला वाटत होतं. त्यासाठी संघर्ष करावा असं वाटत होता. संघर्ष मी करणार आहे, तो सोडणार नाहीये, पण हे चित्र बदलेल का अशी शंका आमच्या मनात येते.